ते पाली देवळ पंचायत समिती गणातून आपण उदय आहात. दादाने आपल्याबद्दल भरभरून माहिती दिली आहे. जनतेला काय आवाहन करा? नमस्कार, मी प्रज्ञा गौतम बाळे, पाली देवतगण 5 यामधून मी उभी राहिली आहे पंचायत समितीसाठी. तर सर्वांना आवाहन करते की येत्या 7 फेब्रुवारीला सर्वांनी भरघोस मताने विजय करा. आपली निशाणी खटारा आहे हे लक्षात असू द्या. आणि येत्या तुम्हाला माहितीच आहे की त्यांनी कामं केलेले आहेत. जसं उदाहरण तर राजेश दादा यांनी जसं कोरोना काळामध्ये जे काही रुग्ण होते त्यांना अपरात्र धावत गेलेले आहेत. त्यांना नेहमी त्यांच्या पाठीशी उभी राहिलेले आहेत. आणि सुकापूर वाशीसाठी जसे किसन भुजंग साहेब आहेत, दत्ता शेठ साहेब आहेत, आणि आपले संदीप मस्कर सर आहेत, राजेश दादा आहे. या सर्वांनी इथे जे गरजू लोक आहेत ज्यांना त्यांची गरज आहे अशा वेळेस प्रत्येक वेळेस ते धावून गेलेले आहेत. इव्हन मी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य असताना सुद्धा गरजू विद्यार्थ्यांना MSAT कोर्सेस हे उपलब्ध आपण फ्री मध्ये करून दिलेले आहेत. ज्यांनी महिलांना सुद्धा आपण रोजगार दिलेले आहेत. ज्या महिला बचत गट मी स्वतः चालवते, अगदी महिलांना मी लोन साठी किंवा इतर काही निधी आहे यासाठी मी अत्यंत प्रयत्न केलेले आहेत, त्यांच्यापर्यंत मी पुरवलेले आहेत. आणि जे काही यानंतरही मी असेच काम चालू ठेवणार आहे. सगळ्यांची साथ घेऊन मी हे पुढं आपला सुकापूर कसा पुढे जाणार आहे याचाच विचार करणार आहे. जो काही प्रश्न आहे आपल्या सुकापूरवासीसाठी, आम्ही ज्योतिताई आणि प्रज्ञा, आम्ही या दोघी मिळून राजेश दादा केनी यांना सोबत घेऊन आम्ही आपला सुकापूरचे प्रश्न अगदी स्वच्छतेने पाहणार आहे. आणि जे काही काम असेल ते तुम्ही अगदी मनापासून आम्हाला जेव्हा बोलाल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. एवढंच बोलते. धन्यवाद.